चला तर मग आज मस्त अशी लस्सी करूया, जी उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाला आवडते। लस्सी करते वेळेस ना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात। त्या कोणत्या आहेत ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळतीलच, तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण बघा। तर चला तर मग लस्सी करूया। तर लस्सीसाठी हे घेतलेलं आहे मी साहित्य। तर दही घेतलेलं आहे, ते खूप फ्रेश दही आहे। साखर घेतलेली आहे, क्रीम घेतलेली आहे आणि बर्फ आणि थोडेसे काजूचे आणि बदामीचे काप घेतलेले आहेत। तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ड्रायफ्रूट याच्यात टाकू शकता। दाणेदार, मलईदार आणि थंडगार लस्सी करण्यासाठी न खूप कमी साहित्य लागते आणि वेळही खूप कमी लागते। तर मी अगोदर न दह्यामध्ये साखर टाकली, नंतर बर्फ टाकला आणि मलईही टाकली। तर हे सगळे जे साहित्य एकत्र केले आणि ते न फिरकीनं फिरून घेतलेले आहेत, कारण आपल्याला लस्सी ही दाणेदार करायची आहे। तर लस्सी नेहमी न फिरकीनंच फिरवायची। तर त्या 2 गोष्टी कोणत्या आहेत, तर पहिली गोष्ट तर दही न फ्रेश वापरायचं लस्सी करण्यासाठी। जर दही आंबट घेसाल तर लस्सी अजिबात चांगली होत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे लस्सी कधीही फिरकीनंच फिरवायची, ती मिक्सरला लावायची नाही। मिक्सरला जर तुम्ही लस्सी फिरवसाल तर ती स्मूथ होईल, दाणेदार लस्सी तयार होत नाही। लस्सी ही दाणेदार प्यायला चांगली वाटते। ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवल्यानं आपल्यालाही घरच्या घरी मस्त अशी मार्केटसारखी लस्सी घरी तयार करता येते। तर लस्सी झाल्यानंतर न गिलासामध्ये काढली आणि लगेच घेतली, कारण मी त्याच्यामध्ये बर्फ टाकला होता। तुम्हाला जर मार्केटसारखी पाहिजेत असेल तर थोडा वेळ तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवा। तर कमी साहित्यात आणि कमी वेळामध्ये लस्सीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, तुम्ही घरी करा। केल्यानंतर कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। उन्हाळा आहे, जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओवर इथपर्यंत आल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद। आणि आता ना दुपारची वेळ आहे, जे मी हा व्हिडिओ एडिट करीत आहे। तर सर्वांना शुभ दुपारी आणि रामकृष्ण हरी। आणि सगळ्यात महत्त्वाचं, मस्त खा आणि स्वतःची काळजी घ्या।